शाळांचं प्रलंबित असलेलं अनुदान, शिक्षकांच्या बढती प्रक्रियेच्या समस्या, वेतनाशी संबंधित प्रश्न, संच मान्यता यासारख्या विविध समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 7 आणि 8 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे या 2 दिवशी राज्यातील बहुतांश शाळा बंद राहणार आहेत। 7 आणि 8 जुलैला देखील राज्यातील अनेक शाळा बंद राहणार आहेत। राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 7 आणि 8 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी होणार असल्यानं बहुतांश शाळांमध्ये शिकवलं जाणार नाही। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं अनुदान, वेतनाशी संबंधित प्रश्न, सेवा लाभ आणि इतर आर्थिक बाबी अजूनही निकाली निघालेल्या नाहीत। यापूर्वी सरकारनं काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप संघटनांनी केलाय। त्यामुळे राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येऊन आंदोलन करत असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय।